शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. पुण्यपदरात माझ्यान काही, पुण्यपदरात माझ्यान काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही. आज पाप्यास उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी. तरी दीनास स्वीकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र अध्याय 12 1-3 ही वचने. रोमकरास पत्र अध्याय 12 1-3 ही वचने. यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हास विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. देवबाप असलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, रोमकरास पत्र 12 अध्याय आणि वचन 1-3 या वचनापर्यंत. प्रियांनो, या ठिकाणी संत पौल रोम येथील मंडळीला काही महत्वाच्या आध्यात्मिक बाबी सांगत आहे. प्रथम तो म्हणत आहे की तुम्ही आपली शरीरे जिवंत व पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. म्हणजे या ठिकाणी तो म्हणत आहे की आपलं जीवन देवाला समर्पित करावं, कारण तो पवित्र आहे, जिवंत आहे, तारणार आहे. आणि जसे यज्ञ करताना धष्टपुष्ट कोकरू देवाला निर्दोष असा होमबली करतात, सादर करतात, तसेच आपले जीवन देखील त्याला उत्तम असे सादर करावे. ग्रहणीय या नावाचा अर्थ स्वीकारण्याजोगा किंवा घेण्याजोगा. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करत असताना आमचा पूर्वीचा स्वभाव त्या आमच्या प्रियांनो यज्ञामध्ये नसावा, तर त्या ठिकाणी पापविरहित, निष्कलंक
असं जीवन आमचं त्या ठिकाणी असावं, तर ते देवाला स्वीकारण्याजोगं असं होणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तो म्हणत आहे की आमच्या बाबतीत देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे, आणि तो म्हणत आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नका. या जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला या जगामध्ये प्रियांनो इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये. तर आमचं जे लक्ष आहे देवाकडं आणि स्वर्गाच्या राज्याकडे लावायचं आहे, कारण एक दिवस हे जग सोडून त्या पित्याकडे आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून या जगाबरोबर या युगाबरोबर आम्हाला समरूप व्हायचं नाहीये, त्याच्यामध्ये गुरफुटून जायचं नाही, तर त्याच्यामधून आम्हाला आध्यात्मिक जीवन जे आहे ते जगायचं आहे. म्हणजे देवाची इच्छा काय आहे आणि देवाने आम्हाला या पृथ्वी तलावरती कशासाठी ठेवलेलं आहे, आतापर्यंत चालवलेलं आहे, आम्हाला कशासाठी निवडलेलं आहे, ही देवाची परिपूर्ण इच्छा आम्ही जाणून घ्यावी. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याची इच्छा जाणली आणि त्याचा मनोरथ त्याने पूर्ण केला, तसंच आमची निवड ही परमेश्वरापासून आहे आणि परमेश्वराने आम्हाला या पृथ्वी तलावरती कशासाठी ठेवलेलं आहे आणि आम्ही आज काय करत आहोत, ही त्याची इच्छा आम्ही जाणून घेणं आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी तो म्हणतो की योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. होय प्रियांनो, नीतिसूत्रे 15:33 मध्ये देखील म्हटलेलं आहे की आधी नम्रता आणि मग मान्यता. त्यानंतर मार्क याचा 10वा अध्याय आणि 43 वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे, जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आम्ही लीन आणि नम्र प्रभू समज झालो पाहिजे की जेणेकरून आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभूचं गौरव व्हावं आणि त्याची स्तुती व्हावी. आणि म्हणून या सुंदर अशा वचनाच्या द्वारे देवबापाने आम्हाला आशीर्वादित करावं आणि आम्ही ग्रहणी यज्ञ देवाला सादर करावा, त्याची इच्छा जाणून घ्यावी आणि या जगामध्ये आम्ही समरूप होऊ नये, तर त्याच्या इच्छेनुसार आम्ही जीवन जगावं आणि स्वतःला आम्ही लीन आणि नम्र करावं, यासाठी आम्ही आज प्रभूजवळ मागणार आहोत. देवबाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो की देवबापा तू आम्हाला निवडलंस, आमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा केलीस. प्रभू देवबापा, आमचं जीवन आम्ही तुला ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करण्यासाठी आमच्यातले सर्व दोष देवबापा, उणीवा, पापमय जीवन तू काढून टाक आणि शुद्ध आणि निष्कलंक देवबापा आम्ही जीवन जगावं आणि देवा तुझं गौरव करावं, तुझी इच्छा जाणून घ्यावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता. तूच त्राता जगाचा नियंता. देशी जन्मास आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.